दोन मुद्दे प्रामुख्याने अधोरेखित होत आहेत ते म्हणजे आपण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करतोय, पण विरोधकांसमोरची आव्हानं हा एक मुद्दा आणि दुसरं म्हणजे सत्ताधाऱ्यांमधली पण एक आव्हानं म्हणजे गेल्या निवडणुकीचा विचार करता अजित पवार गट किंवा राष्ट्रवादीला 4 जिल्हा परिषदांमध्ये नुकसान झालेलं आहे। गेल्या वेळेला त्यांच्याकडे तुमच्याच आकडेवारीनुसार 5 जिल्हा परिषदा होत्या आणि आता एक। तर हे जे आव्हान आहे ते कितपत मोठं वाटतं आणि राष्ट्रवादीला या पुढच्या काळात काय करण्याची गरज आहे? नाही, निश्चितपणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणाल तर तुम्ही अजित पवारांचा निवडणुकीच्या काळातच आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे स्वाभाविकच कार्यकर्त्यांचाही तेही शोकात होते, त्यामुळे प्रचार अर्ध्यातच त्यांचा थांबला होता। जे स्थानिक पातळीवरचे नेते आपापल्या परीने लढत होते, परंतु आकडे शेवटी जर बघितले तर आपण मागच्या वेळेस जर निवडणुका झाल्या 2017ला तर या 12 जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष होता जो 200च्या पुढे होता। जवळपास 217 जागा त्यांना होत्या, ते आता जवळपास निम्म्याने खाली आलेले आहेत। म्हणजे 4 जिल्हा परिषदांपैकी फक्त पुणे त्यांचे कायम राहिली आहे, बाकीच्या जिल्हा परिषदांमध्ये त्यांची पिछेहाट झालेली दिसते। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं सांगायचं झालं तर तेव्हा तर एकसंघ शिवसेना होती, त्यांची एकूण बेरीज होती 160 का 68 काहीतरी होती त्यावेळेस। आता जर तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदेंनी त्या प्रमाणात म्हणजे 100च्या पुढे मजल मारलेली आहे आणि त्यांचं स्ट्राईक रेट जास्ती दिसतोय, कारण त्यांनी एकूणच जागा काय ते 350च्या आसपास जागा लढवल्या होत्या 700 पैकी, त्यामुळे स्ट्राईक रेट पण त्यांचा चांगला दिसतोय। भाजपाचं सांगायचं झालं तर भाजपा 4 जिल्हा परिषदात सत्तेवर होती, त्यातल्या एका जिल्हा परिषदेत त्यांनी अशी तिथे स्थानिक आघाडी करून ती मिळवलेली होती, पण आता ते स्वबळावर 8 ठिकाणी जातील सत्तेत अशी परिस्थिती आहे। तर एकूणच कोल्हापूर आणि लातूर वगळता काँग्रेसचा परफॉर्मन्स जर आपण विचार केला तर तोही खाली गेलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्षांपुढे निश्चितपणे आव्हान असणार आहे। अजून 20 जिल्हा परिषदांची निवडणूक बाकी आहे, त्याच्यामुळे पुढच्या 4 वर्षातली एक निवडणूक ती व्हायची आहे, पण या 12 जिल्ह्यांमध्ये आता मोठी निवडणूक 2029 पर्यंत नाही। अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की पक्षाच्या बांधणीसाठी मुळातून म्हणजे पुनश्च हरिओम ज्याला म्हणतो तिथून सुरुवात करावी लागणार आहे आणि जे निवडून आलेले लोक आहेत ते परत ते सांभाळणं हे सुद्धा फार मोठं, कारण आपण बघितले अलीकडच्या काळामधला कल सत्ताधारी पक्षाकडे 2/3 बहुमत असतानाही त्यांचं खुलं आयातीचं धोरण मात्र काहीच बदलत नाही आहे, त्यामुळे या लोकांना सांभाळणे, नवीन पिढी घडवणे, कारण अशा निवडणुकांमधून एक कार्यकर्त्यांची नवी फळी तयार होत असते। आता या निवडणुका झाल्यानंतर ती फळी बांधणी करणं पक्षाचं हे फार मोठं काम असणार आहे। आणि मगाशी आपल्याकडे शिवसेनेचे प्रवक्ते होते, ते म्हणाले की आमच्या पक्षाचे नेते अशा निवडणुकांमध्ये जात नाहीत, पण आता राजकारणाचा बदललेला बाज बघितला तुम्ही तर तुम्ही असं स्वतःला या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचार करणार नाही, तिकडे जाणार नाही, कारण तुमच्यासमोरचा प्रतिस्पर्धी, शत्रू शब्द बरोबर नाही होणार, पण प्रतिस्पर्धी एवढा बलाढ्य असेल, तो एवढ्या ताकदीने तिकडे उतरत असेल तर आम्ही अशा प्रचार करत नाही, या निवडणुकात आम्ही जात नाही, अशी भूमिका घेणं तुम्हाला कुठपर्यंत खाली नेऊ शकतं हे बघायला लागेल। दुसरं असं आहे की संभाजीनगरसारखं असेल, आता धाराशिवमध्ये त्यांचे खासदार आहेत, आमदार आहेत, तिथे या पक्षाची परिस्थिती आजची बघा, किंवा परभणीमध्ये महापालिकेला चांगलं यश मिळालं होतं, पण ग्रामीण भागामध्ये तिथेही शिवसेनेचं उद्धव ठाकरे गटाची पिछेहाट झालेली दिसते। मला वाटतं की पूर्ण सगळं नव्याने बांधणी सुरू करावी लागेल आणि कार्यकर्त्यांकडे तुम्हाला द्यायसारखं तुमच्याकडे काही नसताना कार्यकर्ते जे उभे राहतात ते खरे लढणारे कार्यकर्ते असतात, त्यांना किमान लढण्याची उमेद देण्याचं काम पक्ष नेतृत्वाला करावं लागेल। निश्चितपणे हा 4 वर्षाचा कालखंड खूप मोठा आहे आणि काही राजकारणामध्ये काही सत्ताधारी पक्षाकडे सगळी सत्ता असली म्हणजे बाजूची पोकळी ती काही भरून काढताच येत नाही असं नाही, किंबहुना अनेकदा असं अमर्याद बहुमत मिळतं तेव्हा सत्ताधारी पक्षातच विरोधक जन्म घेत असतात। तर या दृष्टीने या सगळ्या गोष्टी हेरून ती जी पोकळी तयार होणार आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावे लागतील। ती भरून निघते पण ती आपोआप भरून निघत नाही, म्हणजे म्हणजे ते सीसॉ खेळ नाही राजकारणाचा, कोणीतरी खाली गेलं तर आपण आपोआप वर येऊ अशा हिशोबाने राजकारण होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात। ते प्रयत्न पुढच्या काळामध्ये किती करतात हे पक्ष, कारण शरद पवार गट जो आहे राष्ट्रवादीतला तो आता इतका क्षीण झालेला आहे की ते आता निवडणुकी पुढच्या कशा उमेदीने लढणार, आणि एकीकडे विलिनीकरणाची चर्चा असताना कार्यकर्तेही संभ्रमात असतात की आपण उद्या यांच्यावर लढायचं आहे, कोणाबरोबर जायचं, अशा वेळेस त्यांना एक निर्णय घ्यावा लागेल स्पष्ट की आपण आता विलीन होतोय की नाही। जर नसेल होणार तुम्ही तर विरोधी पक्ष म्हणून
त्या भूमिकेत काम करण्यासाठी तुमच्या लोकांना तयार करावं लागेल. त्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये रोहित पवार असतील, जयंत पाटील असतील, सुप्रियाताई असतील, यांची भूमिका काय राहते पुढच्या काळामध्ये हेही बघावं लागेल. आणि उद्धव ठाकरे यांना निश्चितपणे उद्धव ठाकरेंना काही असतील प्रकृतीच्या मर्यादा असतील त्यांच्या, पण आदित्य ठाकरे यांना आता मुंबईच्या बाहेर पक्षाची बांधणी करण्यासाठी स्वतः बाहेर पडावं लागेल असं दिसतंय. काही आव्हान आहेत, पण वसंत भोसले सर, हाच मुद्दा तुमच्याकडे मला याच मुद्द्याला घेऊन यायचा आहे की ज्या पद्धतीनं आपण विरोधकांचा आणि सत्ताधाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करतोय, पण आता सत्ताधाऱ्यांमध्येच दोन मोठे विरोधक होण्याची क्षमता असलेले पक्ष आहेत आणि विशेषतः भाजप ज्या पद्धतीनं वेगानं वाटचाल करताना दिसतोय, पुढच्या काळात त्यांचे मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना काय काळजी घ्यावी लागणार आहे? कारण आपण आता बघतोय की 4 जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, तिथं आता फक्त एका जिल्हा परिषदेत त्यांचं अस्तित्व उरलेलं आहे. अशा वेळेला काय काळजी घेतली पाहिजे शिवसेना आणि अजित पवार गटानं? नाही, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष उभा करण्यासाठी काम करावं लागणार आहे. मग ते सत्तेत असो किंवा विरोधात असो, जी भूमिका त्यांना मिळाली आहे त्या भूमिकेत त्यांनी केलं पाहिजे. जसं आता अभयजींनी उल्लेख केला त्याप्रमाणे शिवसेनेकडून कुणीच मदत करायला येत नाही, नेता येत नाही. आता परभणीचं उदाहरण त्यांनी दिलं, ते खरंच खूप चांगलं बोलकं उदाहरण आहे. परभणी ठिकाणी कुणी गेलेलं नसताना परभणी महापालिकेमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. आणि तेच तुम्ही आता जिल्ह्यात पाहिलं तर जिल्ह्यामध्ये तिथे शिवसेनेचा प्रभाव असताना शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव होता, तो तिथे जिल्हा परिषदला दिसला नाही ना. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला काम करावं लागतंय, म्हणजे ते विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो, सत्ताधारी पक्षात असाल आणि तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला यश मिळालं असेल, त्यानंतर तुमच्या तिन्ही महायुतीमधल्या तिन्ही पक्षांची स्वतःशीच एकमेकांच्या विरोधात स्पर्धा असेल, तर ती महायुती टिकून ठेवणं, महायुतीमधली स्पर्धा टिकून ठेवणं हे खूप मोठं आव्हान असतं. आणि मला वाटतं की ते त्यांच्या पुढे आव्हान आहे. तसंच काँग्रेस पुढे सुद्धा मोठं आव्हान आहे. काँग्रेस सुद्धा पाहिलं की लातूर किंवा कोल्हापूर असं कुठंतरी एखादा ठिपका, 1-2 ठिपके दिसतात महाराष्ट्रात, अशा प्रकारची अवस्था काँग्रेसची असणं हे काही चांगलं लक्षण नाही. कारण पुणे जिल्ह्यात तुम्ही पाहिलं, सातारा जिल्ह्यात काँग्रेस वाईप आउट झालेली आहे पूर्णपणे. तिथे काँग्रेसने 3-4 मुख्यमंत्री त्या जिल्ह्यांना दिले. त्या जिल्ह्यामध्ये इतक्या प्रभावी असलेला पक्ष एकेकाळी तिथे वाईप आउट होणं हे चांगलं लक्षण नाही. आणि मला वाटतं की सर्वच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. मला आणखीन एक मुद्दा दिसतोय तो हा की हे सर्व निकाल पाहत असताना, जे तुमच्या स्क्रीनवर आता येतात ते पाहत असताना, याचा भाऊ, त्याची मुलगी, त्याची पत्नी, त्याची सून, त्याचा दिसते भयानक आहे. म्हणजे त्यात कुठलाच पक्ष नाही असं नाही, सर्वच पक्ष आहेत. जे जे विजय झाले ते सगळे तुम्ही काढून बघा किंवा जेव्हा पराभूत झाले त्यांनी काढून बघा. जवळपास निम्मे उमेदवार हे सगळे नात्यातलेच आहेत का असं वाटतं. आता आव्हाड्यांची बातमी आता तुम्ही ब्रेकिंग दाखवताय, सानिका आव्हाडे विजयी झाल्या. त्यांच्या घरामध्ये गेली 40-50 वर्ष झालं सत्ता आहे. काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती, ते आता भाजप सत्तेवर आले त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आणि तिथल्या मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलंय. आता शहाजी बापूंच्या सुनबाईंचं विजय झाल्याबद्दल त्यांना अश्रू आले वगैरे दाखवलं आपण, ती सुद्धा तेच उदाहरण आहे. किंवा रवींद्र मानेसारखं बरेच वर्ष राजकारणातून बाजूला पडलेले माजी राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात, त्यांची पत्नी आता झेडपीला निवडून आले, ते राज्यमंत्री होते. असे कितीतरी नावं दिसतील की सगळी नावं ही नेत्यांच्या मुलांची, मुलींची, सुनांची, त्यांचे पुतणे, भाऊ, अशा सगळ्यांची आहे. म्हणजे हे खूप पद्धतीनं भाजपनं खूप मोठा हा इश्यू केला होता घराणेशाहीचा. भाजपमध्ये सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या घराण्याचा कोणालाही वगळावा आणि कुणालाही बाजूला ठेवा असं नाही. सर्वच पक्षामध्ये ही एकूणच आपण जरी पक्षाच्या कामगिरीचा विचार केला तरी सुद्धा तिथले सरंजामदार आहेत तेच जिंकून आलेत असं म्हणावं लागेल. अतुल सावे बोलतात, आपण थेट जाऊयात.